आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। बातमी पंढरपुरातून। पंढरपूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पंढरपूरच्या अनवली भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब देखील वाकलेत, तर वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली। जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड यासह इतर भागांमध्ये देखील झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय। केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात। वादळामुळे विजेचे खांब कोसळलेत, त्याचप्रमाणे घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचं संकट ओढावलंय। पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय। राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावामध्ये पाणी टंचाई असून नागरिकांना पायपीट करत पिण्यासाठी पाणी आणावं लागतंय। ग्रामपंचायत गावातील काही भागांना टँकरने 4 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा करत असून हाल होत असल्याचं नागरिक सांगतात। अकोल्यामध्ये बियाणं मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। सुमारे 12 गावातील शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेत। बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला।